वर्षावरील बैठकीमध्ये सुनेत्रा पवार या अनभिज्ञ आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वर्षावर जी बैठक झालेली होती त्या संदर्भात सुनेत्रा पवार या अनभिज्ञ आहेत अशी सध्या माहिती मिळते। तटकरे, पटेल, फडणवीस यांच्या भेटी संदर्भात त्यांना माहिती नाहीये असं सूत्रांकडून कळतंय। पार्थ पवार यांना भेटीची कल्पना नव्हती अशी ही माहिती समोर येते। त्या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली। भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले होते। ही माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाही नव्हती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक घेतली आणि या बैठकीला हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक झाली। मुख्यमंत्री यांची भेट का घेतली या संदर्भातली माहिती सुनील तटकरे यांनी या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना दिली। सुनेत्रा पवार यांना भेटीसंदर्भात पूर्व कल्पना न दिल्यामुळे वरिष्ठ नेत्यांमधला विसंवाद चव्हाट्यावर आलाय। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। सीमा, सातत्यानं राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष समोर येतोय, समन्वय नाहीये हे सुद्धा दिसतंय। त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी, मात्र या संदर्भात सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना माहितीच नव्हती अशी माहिती समोर येते। काय नेमकं त्या दिवशीच्या कोर कमिटीच्या बैठकीत झालं? नक्की श्वेता, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत त्या वरिष्ठ नेत्यांमध्ये किती विसंवाद आहे आणि कोणकोणत्या विषयावरून वेगवेगळे मत आहेत हे आपण वेळोवेळी पाहिलं आणि त्यांची अंतर्गत वाद जे आहेत ते आपल्याला नेहमी चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळाले। आता सुद्धा म्हणजे परवा रात्री जी बैठक पार पडली वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल गेले होते आणि त्यासोबतच जयंत पाटील देखील वर्षा निवासस्थानी गेले होते। या बैठकीची माहिती किंवा या भेटीची माहिती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना नव्हती आणि सोबतच खासदार पार्थ पवार यांना देखील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली नसल्याचं सूत्रांकडनं कळत आहे। परवा रात्रीची बैठक पार पडली ही बैठक अतिशय महत्त्वाची होती कारण त्या ठिकाणी जयंत पाटील देखील होते। अर्थात जयंत पाटील यांनी सांगितलं की आम्ही या दोन्ही नेत्यांची बैठकीबाबत मला माहिती नव्हती। मात्र त्या बैठकीनंतर वेगवेगळे तर्कवितर्क लागत असताना अनेक बातम्या आल्यानंतर काल दुपारी सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे यांना देवगिरी निवासस्थानी बोलावून घेतलं। सोबतच पक्षाचे जे इतर नेते होते ते देखील देवगिरी निवासस्थानी दाखल झाले आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबतची माहिती आम्हाला का दिली गेली नव्हती किंवा ही भेट कशा संदर्भात होती असे अनेक प्रश्न जे आहेत त्या बैठकीमध्ये उपस्थित केले गेले पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावून घेतलेलं होतं। ज्या पद्धतीनं शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा एक डिलिमिटेशन बिलला मिळणार आहे आणि हे बिल पाठिंबा मिळाल्यानंतर तुम्ही आमचे मित्रपक्ष आहात, तुम्ही वेगळा अर्थ काढू नका या संदर्भातली ही बैठक पार झालेली होती आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावून घेतलेलं होतं अशी कल्पना काल बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी उपस्थित नेत्यांना दिलेली होती। तेव्हा सुनेत्रा पवार असतील किंवा मग इतर जे नेते असतील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की मग मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना का भेटीसाठी बोलवलं नाही आणि अर्थात जर तुम्ही कुठे जात असाल तर याबाबतची माहिती किंवा भेटी संदर्भातली माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना का नव्हती असा सवाल जो आहे तो कालच्या बैठकीमध्ये उपस्थित झाला आणि या संदर्भातली माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना का दिली गेली नाही असे प्रश्न विचारले गेले। तेव्हा खरं तर सुनील तटकरे असतील किंवा मग छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनेत्रा पवार हे जे नेते आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते ते उपस्थित होते आणि पुन्हा एकदा या बैठकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने 2 दिवसांमध्ये घडामोडी घडल्या ज्या पद्धतीने सध्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहेत त्या निश्चितच योग्य नाही आहेत पक्षाच्या पुढल्या वाटचालीसाठी। त्यामुळे आगामी काळात या संदर्भातली खबरदारी घेतली जाते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।